आज मंगळवार 16 जुलै. सर्वांना शुभेच्छा मंगळवारच्या. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल आपण पाहिलं होतं की जो श्रद्धावान आहे, असूया करत नाही आणि सगळ्या दोषदृष्टीरहित जो होतो आणि गीताशास्त्राचं केवळ श्रवण करेल, तो सुद्धा पापातून मुक्त होईल. आणि पुढं प्रश्न विचारलेला होता भगवंतांनी पार्थाला, कच्चिदेतत् श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोह प्रनष्टस्ते धनंजय. अरे अर्जुना, तुझा हे गीताशास्त्र ऐकल्यानंतर, एकाग्र चित्तानं ऐकल्यानंतर, जे तू ऐकलंस का, श्रवण केलंस का एकाग्र चित्तानं, आणि अज्ञानजनित तुझा मोह नष्ट झाला का? कारण मोहासाठी दोन गोष्टी, अज्ञान आणि मोह, म्हणजे चित्त स्थिर न होण्याची दोन कारणं आहेत. आता अर्जुन सांगतोय, 73व्या श्लोकात सांगणार आहे की नष्टो मोह. हा ऐकायचं आहे आपल्याला. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. नष्टो मोह हा थोडक्यात झालेला होता. नष्ट हा मोह हा. नंतर स्मृतीही लब्धा. आता मला स्मृती आलेली आहे, स्मरण आलेलं आहे. आणि कशामुळं? त्वत्प्रसादात, तुझ्या कृपेमुळं, तुझ्या प्रसादामुळं मला माझी स्मृती परत आली, माझा मोह नष्ट झाला. आणि काय झाले? स्थितः अस्मि गतसंदेह. माझा संदेह गेलाय, संशय गेलेला आहे पूर्णपणे. आणि करिष्ये वचनं तव. आता मी तुझ्या सांगण्याप्रमाणे सगळं करीन. जे पहिल्या अध्यायात सांगितलेलं होतं की अरे उठ, तू आता युद्ध कर, पण त्यावेळेचा त्याचा व्यामोह, त्याचा मोह, सगळी जी त्याला सगळ्या नातेवाईकांना मारण्यामुळं आलेला जो विषाद होता, खिन्नता होती, तर त्यामुळं तो त्याच्यातून उठूच शकत नव्हता. आता मात्र त्याची अवस्था बदललेली आहे. तो म्हणतोय की श्रीकृष्णा, तुमच्या कृपेनं माझा हा अज्ञानजन्य मोह नष्ट झाला आणि कर्तव्य ज्ञान किंवा स्मृती जागृत झालेली आहे आणि मी आता संशयरहित झालो आहे. तेव्हा तुमचं वचन म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जे काही प्रतिपादन केलेलं सगळं कर्मयोग आहे, कर्मयोगाचं आचरण मी करीन आणि ते करण्याला मी आता तयार झालो आहे. अर्थ घेतले होते का मला आठवत नाही आहे. हां, झालं होतं. याच्यावरच्या हे पण घेतले होते आपण, समश्लोकी पण घेतल्या होत्या. मोह मेला असं विनोबाजी म्हणालेले होते. त्याच्यातले आता अजून 1-2 नव्यांचे घेऊया.
अच्युता त्वत्प्रसादाने मोह जाहुनी ये स्मृती, गेला समूळ संदेह बोल सीते करीन मी. गाडी रुळावर आलेली आहे. ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आणि त्यामुळं गाडी लवकरच सुटणार आहे. तशी याची अवस्था झाली की गेला मोह स्मृती आली प्रसादे तव अच्युता, झालो मी गत संदेह करीन तव सांगणे. हे सेनापती बापट म्हणाले होते. आता नंदापुरे म्हणतात, तुझ्या प्रसादे मोहन उरला, स्मृतीला भली मज कृष्णा, संशय फिटला सगळा आता, पाळीन तुझी यामी वचना. हरिपंडित म्हणतात, प्रसादे तुझ्या सर्वही मोह गेला, स्मृती लाधलो पूर्ण आनंद झाला, असे सिद्ध हा मूळ संदेह आता, बरे जिंकितो कौरवाते अनंता. आता मी त्या कौरवांना अनंता जिंकून घेतो. बरे आता चांगलं जिंकून घेणार आहे. त्यावर शंकराचार्य काय म्हणतात ते बघूया. काल पुढचा भाग बघायचा राहिलेला होता की हे अच्युता, हा जो अज्ञानजन्य मोह आहे तो सगळा संसार रूप अनर्थाचं कारण होता आणि समुद्रासारखा दुस्तर होता. आता तो नष्ट झाला आणि तुझ्या कृपेचा आश्रय घेतल्यामुळं किंवा मी तुझा आश्रित झाल्यामुळं तुझ्या कृपेनं मला आत्मविषयक स्मृती जागृत झाली. मी आत्तापर्यंत देह मी 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 म्हणत होतो, पण आता मला मी आत्मा आहे, मी तू, मी एकच आहे, हे सगळं मला स्मरण झालेलं आहे. आणि म्हणून तुझ्या आणि माझ्या अंतरातील सगळे संशय, त्या बाबतीत जे काही संशय होते ते सगळे नष्ट झाले. मी आता संशयरहित झालो. आणि हा मोहनाशक जो संवाद आहे त्या संवादातून माझ्या लक्षात आलं की जो अज्ञानजनित मोहाचा नाश आणि आत्मविषयक स्मृतीचा लाभ होतो हेच या संपूर्ण शास्त्राच्या अर्थज्ञानाचं फळ आहे. आता छांदोग्य उपनिषदात म्हटलेलं आहे की अनात्मवित शोचामी. जो अनात्मवित आहे म्हणजे आत्म्याला न जाणणारा आहे, न समजणार आहे, तो शोक करतो. आणि आत्मज्ञान झाल्यावर सगळ्या आपल्या ग्रंथी तुटून जातात, त्याचा विच्छेद होतो, असं मुंडकोपनिषदात म्हटलेलं आहे. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशय. तर हृदयाच्या सगळ्या ग्रंथी या छिन्न होतात, विच्छिन्न होतात आणि त्या ठिकाणी संशय राहत नाही. तत्र को मोहः क शोकः एकत्वम अनुपश्यत, असे ईशावास्योपनिषदात म्हटलेलं आहे की तिथे कुठला शोक. एकदा तू मी भेद संपला, आत्म्याचं स्वरूप प्राप्त झालं, आत्म्याचं ज्ञान झालं की मग कुठला मोह, कुठला शोक, कारण तिथे एकत्वच प्राप्त झालेलं आहे, एकतेचा अनुभव आलेला आहे. असे सुद्धा सगळे मंत्र आहेत, ते आपल्याला हेच सांगतायत. आणि अर्जुनाला तो आता अनुभव आलेला आहे. तो म्हणतो मी संशयरहित झालो, तुमच्या आज्ञेनं मी उभा आहे आता, आणि तुम्ही जसं सांगाल किंवा तू जसं सांगशील तसंच मी आता करीन. याचाच अर्थ काय की भगवंताच्या कृपेनं तो कृतार्थ झाला आणि आता त्याला कुठलंच तशा अर्थानं कर्तव्य उरलेलं नाही. वैयक्तिक पातळीवर त्याला कुठलंही कर्तव्य उरलेलं नाही. परिसमाप्त हा शास्त्रार्थ हा, या शास्त्राचा जो अभिप्राय होता तो सगळा समाप्त झालेला आहे. आणि आता अर्जुनातलं सगळं काय म्हणू, भेदभाव जी होती, मोह होता, सम्मोह होता, अज्ञान होतं, ते सगळं नष्ट झालेलं आहे. हे त्यांना आता कबूल केलेलं आहे. आता ज्ञानदेवांनी सुद्धा याच्याबद्दल खूप सुंदर अशा ओव्या विवेचनात दिलेल्या आहेत. ते म्हणतात, अर्जुन म्हणे काय देव
पुसता ती आवडे मोह, तरी तो सकुटुंब गेला जिठावो घेऊन या पुला. हो, भगवंताला तो म्हणतोय की उपदेश करणारे प्रत्यक्ष भगवंत असताना आता काय राहील माझ्याजवळ अज्ञान. माझा सगळा अज्ञानजन्य जो मोह होता तो नष्ट झालेला आहे. आणि असं भगवंत प्रत्यक्ष असताना, अहो कुणीतरी काल म्हटलेलं होतं की पाषाणावर सुद्धा जर सतत पाणी घातलं तर तो पाषाणसुद्धा भेद पावतो. म्हणजे त्याला सुद्धा पाझर फुटतो म्हणतो ना आपण, तसं. म्हणजे पाषाणाचं पाषाणत्व सुद्धा निघून जातं. केवळ पदस्पर्शाने भगवंतांनी पाषाणातून, आपल्याला रामाची कथा माहिती आहे की अहिल्याची मूर्ती पुन्हा सजीव केलेली होती. म्हणजे ती पाषाणवत झालेली होती. मग इतकं आहे किंवा नररूपी अर्जुनाचा आता मोह नाही गेला नाही तरच विशेष आहे. कारण तो जाणारच होता. इतकी भगवंताची ताकद आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे. मग खरं म्हणजे शब्द तेच असतात, पण कृती कशी वेगळी असते. त्याचा एक आत्ता विनोबांनी सांगितलेला संदर्भ मला फार आवडलेला आहे. खूप बाहेर गोंगाट चालू असतो आणि तो गोंधळ चालू असताना अधिकारी सांगतात की जा जरा त्यांना जाऊन गप्प करा. तर जो अगदी शिपाई आहे तो जाऊन ओरडतो, अरे काय गोंगाट चाललाय, कशासाठी आरडाओरडा चाललाय, जरा शांत बसा ना. लोक काहीच लक्ष देत नाहीत त्याच्यावर. मग त्याच्या वरचा जो थोडासा कोणी असेल अधिकारी, तो जातो, सौम्य शब्दात सांगतो, जरा शांत बसा हो, इथे कार्याला अडचणी येत आहेत. तुम्हाला जर करायचं असेल गोंधळ तर लांब जाऊन कुठेतरी मोकळ्या भागात जाऊन करा. शांत बसता का, शांत बसा. थोडासा गोंगाट कमी होतो पण पूर्ण कमी होत नाही. मग त्यांचा अगदी हायेस्ट ऑफिसर असतो तो तिथे येतो आणि तो फक्त ॲक्शन करतो आणि सगळेजण शांत होतात. आपण बघतो कॉलेजमध्ये, शाळांमध्ये मुलं इतकी दंगा करत असतात, पण ते शिक्षक, बाई, सर जे कोणी असतील ते येऊन फक्त म्हणतात, हाताची घडी तोंडावर बोट, हे लहानपणी शिकवायचे बघा. बरोबर सगळा वर्ग शांत व्हायचा. किंवा समोरून बाई दिसल्या की तेव्हाच सगळा तुमचा जो वर्ग सेक्रेटरी असेल तो म्हणायचा, अरे बाई आल्यात, बाई आल्यात, शांत बस. आणि मला आता एकदम आठवलं म्हणून सांगते, मी जेव्हा कॉलेजला होते शिकवायला आणि FY BComची मुलं फार वांड असायची. सगळ्यात दंगेखोर कुठला वर्ग असेल तो, आणि 100-150 मुलं वर्गात बसलेली असायची. आणि त्यांचा असंच आपापसात इतका दंगा चालायचा, इतका दंगा चालायचा. आणि नवीन शिक्षक प्राध्यापक आलेत म्हणलं की तर त्यांना जास्त चेव चढायचा. आमचे प्राचार्य म्हणले होते, बाई तुम्ही क्लास कंट्रोल करू शकाल का इथल्या मुलांवर, कारण मी आधी शाळेत नोकरी करत होते. तर म्हटलं हो, मला काही प्रॉब्लेम नाही, म्हटलं काही प्रश्न येणार नाही. बरोबर FY BComच्या वर्गावर गेले, इतका दंगा करत होती मुलं ती. आता काय यांना, आणि आपला आवाज त्यांच्या सगळ्या गोंगाटात 150 मुलांच्या आपला कसा आवाज हे होणार. तर मी त्यांना फक्त एक वाक्य बोलले, म्हटलं हे बघा, वर्गात आल्यानंतर एकाचाच कोणातरी आवाज चालू राहील, एक तर तुमचा नाही तर माझा. जर तुमचा चालू असेल तासभर मी गप्प बसणार आहे, उभी राहणार, म्हणलं गप्प शांत, एकही वाक्य बोलणार नाही आणि शिकवणार नाही. मग पुढचे मुलं शांत झाली. मागचे अजून दंगा करतच होते. त्यांना वाटलं ह्या तसंच शिकवायला सुरुवात करते. 5 मिनटं गेली, 10 मिनटं गेली, आपोआप मुलं शांत झाली आणि खाली बसली. म्हणजे शेवटी कसं असतं की मनातून ते पटलं पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा कधीही मी गेले तर मला कधीच खूणही करावी लागली नाही, काहीच करावं लागलं नाही. तर या
याच्यासाठी विनोबाजी म्हणतात की हे दोन गोष्टी झाल्या, एक कृती झाली आणि त्याच्यातनं झालेलं कर्म. कृती म्हणजे पहिल्यांदा शिपाई गेला, त्यानं टाळ्या बिळ्या वाजवल्या, मोठ्यांदा ओरडून सांगितलं, ही त्याची कृती झाली. पण कर्म काय करायचं होतं, त्यांना शांत बसवणं. दुसरा गेला, त्यानं सौम्य शब्दात सांगितलं, कृती केली, पण त्याच्यातनं थोडासा परिणाम झाला. आणि मोठा जो अधिकारी आहे त्यानं फक्त हात उंच केला आणि शांत बसा सांगितलं. त्या कृतीतून कर्म काय घडलं, शांत होणे. तसं इथं अर्जुनाला भगवंतांनी सगळं सांगितलं आणि त्याचा बरोबर मोह गेलेला आहे. म्हणजे त्याला त्याचा मोहातनं बाहेर काढणं, त्याचं अज्ञान दूर करणं हे महत्त्वाचं होतं. सहज मला एकदम ते आठवलं की अशा घटना घडत असतात. आणि मग हळूहळू आपलं जे कुटुंब आहे ते सांगतायत की सगळं कुटुंबच असतं. हे संसाराचं कुटुंब काय काय असतं हो. मोहाचं कुटुंब काय आहे तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे मिळून सगळे मोहाचं कुटुंब आहे. आणि यापैकी एकाचा त्याग केला तरी बाकी आपोआप त्याच्याबरोबर निघून जातात. मदो नैव मे नैव मात्सर्य भाव. शंकराचार्य सांगतात की मद नाही, मोह नाही, मग मात्सर्य भाव पण नाही. मी म्हणजे आत्मतत्व आहे. या भावना, भाव, सगळे विकार म्हणजे मी नाहीच आहे. ते सगळं आता अर्जुनाचं संपलं आणि मग तो कोण झालेला आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी चित आनंद स्वरूप, सच्चित आनंद स्वरूप असा मी आता आहे हे त्याला समजलेलं आहे. त्यामुळं राजा काय करतो, राजा जर निघून जायला लागला त्या सभेतून, राजसभेतून, तर त्याचे मंत्रीगण पण त्याच्याबरोबर जातात. मंत्र्यांबरोबर त्याच्या पाठोपाठ जे कोणी सभासद असतील, प्रजाजन आलेले असतील, तर हे सगळे आपोआप जातात. आणि राजसिंहासन रिकामं झालं की सगळं रिकामं होतं. नेहमी आपल्याकडं पद्धत असते बघा, प्रमुख पाहुणे येतात किंवा स्वामीजी येतात, त्यांची प्रवचन सभा असते आणि हजारोने 10,000, 20,000 लोक जमलेले असतात. पण एक संकेत आहे, संकेत असाच आहे, एवढ्यासाठीच आहे की तो मोठी व्यक्ती स्टेजवरून उतरून बाहेर गेल्याशिवाय खाली बसलेल्यांपैकी कुणीही उभंसुद्धा राहायचं नाही. म्हणजेच काय होतं की बरोबर मोठ्याला मान दिला जातो आणि आपल्याला तेवढा वेळ धीर, म्हणजे थोडीशी जे ज्याला म्हणतो संयम, तो संयम आपोआप यायला लागतो. नाही तर काही ठिकाणी पाहतो आपण काहीही कोणालाही नसतं, अजून तो कार्यक्रम व्हायचा आहे, शेवटची आरती व्हायची, प्रसाद, त्याच्यात निम्मे लोक निघून जातात. आता एवढे तुम्ही 3 तास बसलात, अजून 10 मिनिटांनी काय फरक पडतो, पण लगेच लोकांची चुळबुळ, लगेच हे सुरू होतं. सहज असं म्हणलं की आता म्हणून सांगते की अर्जुन काय म्हणतो. अर्जुन पुढच्या काही ओव्यांमध्ये असं म्हणतो, गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. तो म्हणतो मी अर्जुन असताना अर्जुनपणे त्यात गुंतलो होतो, पण आता तुझं पुसणं आणि तुझं सांगणं झाल्यानंतर दोन्हीही नाही. म्हणजे मीही राहिलो नाही आणि तूही राहिला नाहीस. अर्जुन हा स्वतःला आणि परदेहाला स्वजन्म समजत असल्यामुळं त्यांच्या हत्येमुळं मला पाप लागेल. स्वजनम हि कथम हत्वा सुखीन श्याम माधव. इतके एक एक बरोबर आठवतात आपल्याला त्या ओळी, की तेव्हा तो असं म्हणतो, अरे या स्वजनांना मारून मला कसं बरं सुख लागेल, आणि मी हे पाप करू इच्छित नाही. पुण्यापेक्षा आता अशी अवस्था झालेली आहे की मोहामुळं त्याला कर्तव्य काय, अकर्तव्य काय, धर्म काय, अधर्म काय, पुण्य काय, पाप काय, हे काहीच समजत नव्हतं. आणि त्यामुळं पुण्यापेक्षा कर्तव्य कर्माचं आचरण न केल्यामुळं अधर्माला साह्य होऊन धर्म बुडवल्याचं पाप हे भयंकर त्याला मिळालं असतं. म्हणजे आपण कर्म न करण्याचं काय आहे, त्याचा परिणाम काय आहे की आपण 2 गोष्टी ओढवून घेतो. स्वतःचं कर्तव्यही करत नाही
आणि शिवाय पाप ओढून घेतो. म्हणून त्यानं भगवंतांनी हिची त्याची विषवेल होती, अज्ञानाची विषवेल होती, तिचा समूळ नाश करण्याचं ठरवलं. भले 1 तास गेला असेल, पाऊण तास गेला असेल, भगवंताला सांगायला किती वेळ लागणार, पण त्याचं जे महत्त्वाचा परिणाम आहे, प्रभाव आहे, तो यशस्वी झालेला आहे की अर्जुनाचा मोह संपला. आणि म्हणून तो सांगतो, नष्टो मोह हा आणि स्मृतीही लब्धा. कधीतरी आपल्याही आयुष्यात असे मोह येतात, मोहाचे प्रसंग येतात. कधी कधी संशयानं आपण हे करू का ते करू असा प्रश्न येत असतो आणि आपण आपल्या कर्तव्याला भुलत असतो किंवा मोहात पडत असतो, कर्तव्य चुकत असतो. अशा वेळेला कुणीतरी आपल्याला कृष्णाच्या रूपात येतं आणि म्हणतं की हे तुझं सगळं चुकीचं आहे, असं बसून राहणं योग्य नाही आहे, उठ आता तू तुझ्या कामाला लाग. म्हणून ती जी कविता आहे ना, ती मला फार आवडते. जन भारतांबे, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. जन पळभर म्हणतील हाय हाय. त्यातल्या पुढच्या ओळी फार सुंदर आहे. सूर्य तळपतील मेघ तील, नद्या आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय राय कराय काय. असं ते छान थोडेसे शब्द मागे पुढे झाले असतील, तिथला आशय लक्षात घ्या की जगात कोणाचंही काहीही मरण होऊ, मोठंही संकट येऊ, कित्येक आता त्या कोरोनाच्या तर काळात कित्येक लाखांनी लोक गेले, राहिला का हो कोणाचा व्यवहार नाही. जेव्हा आपल्याला हे रिअलायझेशन होते की ज्या वेळेला हे सगळं व्यर्थच आहे, याच्या शोक काही उपयोगच नाही आहे. आणि म्हणूनच बघा 10 ते 12 दिवस फक्त लोक फार फार तर दम काढतात. आता परवा तर ऐकलं, अगदी अजून संस्कार करायचे, अग्निसंस्कार, रात्री घटना घडली, पहाटेपासून कुठं लोकांना दम निघतोय. अहो चहा पिऊन घ्या, अहो जाऊ दे अजून अमके यायचे, त्यांचा मुलगा यायचा, मुलगी यायची, नाश्ता तरी करा, किती वेळ उपाशी राहणार. म्हणजे आपले देहधर्म कुणाचे राहत नाहीत. शेवटी काय, जो निघून गेलेला आहे, देह संपलेला आहे, प्राण तर त्याचा आहेच आहे. शेवटी माणसं सगळे आपापल्या कामाला लागतात. जन पळभर म्हणतील हाय आहे. किती सुंदर तत्वज्ञान सांगितलेलं आहे भारतामध्ये की एक पळ, पळ म्हणजे किती हो, ते मोजता पण येत नाही. पळ घटका ते आपलं पूर्वीचं एक यंत्र असायचं लग्नाच्या वेळेला, आणि ते पाण्यामध्ये घालून ठेवलेलं असायचं. अगदी ते कणकण कणकण थेंब थेंब पाणी त्यात आतून जायचं आणि जेव्हा ते पूर्ण भरणार तेव्हा ती घटिका भरली, असं ते शास्त्र होतं. त्यातला तो पळ, पळ म्हणजे आपल्या डोळा लवायच्या आत जेवढा वेळ आहे तेवढा पळ. तर पळभर म्हणतील हाय हाय. अगदी खरोखर येतात बघा, काही जण फक्त नमस्कार करतात आणि निघून जातात. एक उपचार म्हणून माणसं करत असतात. खरं त्याच्यात दुःख, शोक, प्रेम किती असतं तो भाग वेगळा आहे. हे सगळं व्यर्थ आहे. आणि त्यामुळं हे जे अर्जुनाला झालंय रिअलायझेशन की आता मी नाहीच, भगवंत आणि मी एक झालेलो आहे. आत्तापर्यंत तो भेद मानत होता आणि म्हणून अर्जुनाने भगवंताला भगवंत मानलंच नव्हतं. आतासुद्धा तो त्याला गुरुच्या ठिकाणी आहे. कारण का, तर गुरु हा सगुण असतो ना, आपल्यासारखा देहामध्ये असतो. आणि भगवंत आपल्याला दिसत नाही, तो परमात्मा दिसत नाही आहे, म्हणजे तो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला रूप नाही. म्हणून तो पटकन आपल्या लक्षात येत नाही. पण गुरूंनी सांगितलेलं मात्र आता येईलच. गुरुपौर्णिमा 4च दिवसांनी आहे, त्याच्याही संदर्भात आपण थोडंसं बोललो असं होईल. तर त्या गुरूंचे उपकार आपल्यावर असतात, गुरु आपल्याला मार्गाला लावतात. आणि म्हणून अर्जुनाची ही एक अवस्था संपली आणि तो दुसऱ्या अवस्थेत पोचलेला आहे. अर्जुनाकडून योग्य काम भगवंतांनी करून घेतलेलं आहे, त्याची मुख्य जागृती झालेली आहे, तो जागा झाला, खऱ्या अर्थानं झोपेतनं जागा झाला. म्हणून
तुझेपणा गेला. नेहमी बघा ती महावाक्य कशी आहेत, सर्वं खलु इदं ब्रह्म, हे सगळं ब्रह्ममय आहे. नंतर तत्त्वम असी, अरे ते ब्रह्म म्हणजे तू आहेस. आणि नंतर काय सांग, त्याला प्रचिती काय, ते अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. ही ज्या वेळेला जाणीव होईल त्यावेळेला हे द्वैत सगळं संपलेलं असेल. मग सगळे पुढचे व्यवहार एक व्यवहार म्हणून होतात, त्याच्यामध्ये गुंतत नाही आपण. आत्ता आपण प्रत्येक गोष्टीत गुंतत असतो. ही तुझी वस्तू घे, ही माझी वस्तू घे, हे तू काय मी का, सगळं संपून जाणार आहे. ते ज्या दिवशी होईल त्यावेळेला आपली अर्जुनासारखी अवस्था येईल. आणि म्हणून आपल्या हृदयातच असलेल्या परमेश्वराच्या प्रेरणेला मान देऊन अर्जुन आता गतसंदेहा करिष्ये वचनं तव, तुझ्या बोलण्यासारखा मी आता करणार आहे. आता धर्माधर्माच्या सगळ्या गुंत्यात गुंतून योग्य आणि अयोग्यतेचा निर्णय त्याला घेता आला आहे. व्यक्तिशः एकट्याला कोणालाही एकट्याला तो काही करू शकत नव्हता. पण भगवंताला माहीत होतं की अर्जुन या मोठ्या मोठ्या योद्ध्यांना अशक्य, म्हणजे ज्याला शक्य नाही सहजासहजी मारणं, असे सगळे ते युद्धकाळातले योद्धे तो मारणार होता. कारण 5 भाऊ आहेत, पण पंचभावामध्ये सुद्धा अर्जुन एवढा पराक्रमी दुसरा कोणी नाही हे भगवंताला माहिती आहे. आणि नेमका अर्जुनालाच मोह पडलेला होता. त्यानंच पहिलं युद्ध करणार नाही हे दिल्यामुळं, प्रतिज्ञा केल्यामुळं अर्जुनाला त्याला समजावून द्यावं लागले. नकळतच तो म्हणजे जो सांगितलेला आहे, संदेश सांगितलेला आहे किंवा उपदेश आहे, तो सगळ्यांनाच लागू होता, सगळ्या 5 भावांना उपयुक्त होता. पण आता अर्जुनानं आपल्या परमेश्वराशी मित्रत्वाचं नातं जोडलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांनी त्याची एक पातळी राखलेली होती. उच्च नीच असं कुठंच नाही. नाही तर मग आपण बघा मोठ्या माणसांच्या अगदी जवळ जात नाही, लांबूनच जरा नमस्कार करतो. आणि मग ते जर म्हणले या, तर आपण त्यांच्याजवळ जाऊ, असं होतं की नाही. म्हणजे हा थोडासा माणसाचा अंतर राखून जे राहणं वागणं असतं ते. म्हणूनच त्यानं पायरी कधी सोडली नाही. पण तो असं म्हणतोय, तो तू माझा जी निरुपचारू, श्रीकृष्ण सेव्य सद्गुरू. तो भगवान श्रीकृष्णाला सद्गुरूच्या रूपात भेटलेला आहे आणि महान पदवीवर बसवतोय. तो भगवंताला सद्गुरूपदी का बसवलं, मी आत्ता जे सांगितलं ते, की परमेश्वर रूप हे आपल्याला अजून आकलन होत नसतं आणि मानतच नसतो आपण नेमका परमेश्वर कोण आहे. पण सद्गुरू मात्र असे आपल्याला सगळं काही देत असतात. आपल्याकडे कमीपणा घ्यायला आपल्याला काहीही वाटत नाही. आणि सद्गुरू हे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मग गुरुच आपल्या शिष्याला ब्रह्मपदी पोचवत असतात किंवा ब्रह्मपदाची खात्री देत असतात. इथं सद्गुरू रूपानं प्रत्यक्ष चालते बोलते ब्रह्मच अर्जुनाला उपदेश करत होते. आणि म्हणून केवढं भाग्य आहे त्याचं. चालता बोलता गुरु परब्रह्मरूपात असूनही त्याला वेगळा भासतच नव्हता. तो आणि हा एकच झालेला होता. द्वैतरूप संपलेलं होतं, द्वैत संपलेलं होतं. आणि म्हणून पुन्हा अर्जुन आनंदाने म्हणतो, जे मज तुम्हाड होते भेदाचे कवाड, ते फोडोनी केले गोड सेवा सुख. हे जे कवाड होतं हे की नाही, मध्ये दार असतं 2 खोल्यांमध्ये जाण्यापूर्वी, तर हे भेदाचं कवाड होतं आणि ते फोडोनी केले गोड. ते फोडून तुम्ही गोड केलेलं आहे. आणि सेवा सुख, तर मला जी काही सेवा करता आली तर मी तुमची केली. आणि शरीरभावानं असलेले हे द्वैत, हा भेद, हा आपल्या कृपाप्रसादानं फोडून टाकला, तोडून टाकला. आणि आता तुमच्यामध्ये मी एकरूप झालो आहे. त्यामुळं मला आता तुमच्या सेवेचं जे सुख आहे ना, ते आनंद देते, गोडपणा देते. आणि आता वाटेल ते तुम्ही करायला सांगा, मी लगेच अंमलात आणेन. करिष्ये वचनं तव, मी आता तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे.
असं भगवंतांना छान उत्तर दिलेलं आहे अर्जुनानं. ज्ञानदेवांच्या खूप ओव्या आहेत, आपण पुन्हा ज्या वेळेला पाहिजे ज्ञानेश्वरीमध्ये त्या बघूयात. या सगळ्या युद्धाची जबाबदारी ही जास्त करून अर्जुनावर होती आणि म्हणूनच महत्त्वाच्या कार्यासाठी भगवंतांनी त्याला प्रवृत्त केलेलं आहे. अधर्मानं संहार होण्यापेक्षा धर्मानं संहार होऊ देत. नाही तर काय झालं असतं हो, हा जर असा काय म्हणतो आपण, सगळं गळून पडलेलं आहे, सगळं ज्याचे म्हणजे उत्साह, सामर्थ्य, पराक्रम, आणि असा जर हा शांत तिथे बसला असता तर कौरवांनी सटसट सटसट सगळ्यांचा संहार केला असता, चांगल्या लोकांना ठार मारलं असतं. मग तो अधर्मानं संहार, ते अधर्म युद्ध झालं असतं. आणि म्हणून हे धर्मीय युद्ध व्हावं एवढ्यासाठी भगवंतांनी सांगितलं आहे की आता अर्जुन छान उत्साहात झालं आहे. संजय सांगतायत, आता पुढचा संजयाचाच शब्द आपल्याला घ्यायचा आहे. आणि मग त्याला लक्षात येतं की आता काही कौरवांचा विजय होणार नाही. पण धृतराष्ट्राला वाईट वाटायला लागतं. धृतराष्ट्र थोडा सुखी झाला होता. कधी? अर्जुन गर्भगळीत झालेला आहे आणि आता तो काही उठणार नाही, आता तो काही युद्ध करणार नाही, मी मग माझी मुलं सुखरूप राहणार, हे त्याला मोहामुळं अजूनही वाटत होतं. पण आता मात्र हे तत्त्वज्ञान सगळं ऐकल्यानंतर संजय सांगतोय की मी किती भाग्यवान आहे, माझ्या भाग्यात हे सगळं आलेलं आहे. म्हणून तो पुढचा श्लोक सांगतो, तो म्हणूया आणि मग आज इथे वाणीला विराम देते. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौषम् अद्भुतं रोमहर्षणं. छोटे छोटे संधी आहेत. इति अहम, इति म्हणजे असे, अहम म्हणजे मी, वासुदेवस्य वासुदेवाचे, तो कोण आहे? महात्मना, महात्मन मोठा आहे, महात्मा आहे अशाचं वासुदेव, महात्मनः वासुदेवस्य काय केलेलं आहे, आणि पार्थस्य, आणि पार्थाचा, दोघांचा आहे ना संवाद. संजय म्हणतोय, संजय उवाच, की अशा या दोघांचा संवाद, महात्म्या वासुदेवाचा आणि पार्थाचा, हा संवाद कसा आहे? संवादम इमम अश्रौषम, अश्रौषम म्हणजे ऐकला, भूतकाळातलं हे क्रियापद आहे. इमम म्हणजे हा, संवादम म्हणजे संवाद, हा संवाद या दोघांमधला मी ऐकला. तो कसा होता? अद्भुतम रोमहर्षणम, अत्यंत अद्भुत होता. आणि रोमहर्षण म्हणजे अंगावर रोमांच आणणारा होता. हो, कसं छान वाटेल ना. आपण नुसतं नाट्य पाहतो. आता बघा मध्यंतरी हे नाट्य वगैरे रामायणाची याची पाहिली ना, त्या ध्रुवनी आणि गीता परिवारांनी सगळी सादर केलेली आहे. हे पण महानाट्य आम्ही महाभारताचं पाहिलेलं आहे. इतकं अंगावर रोमांच येतात ते बघून. आता प्रत्यक्षात घडलं असेल तेव्हा तर त्याच्या अंगावर किती रोमांच आले असतील. तर ते तो सांगतो, अद्भुतम रोमहर्षणम, अद्भुत असा हा संवाद ऐकून माझ्या अंगावर रोमकारक किंवा रोमहर्षक असा हा संवाद ऐकून म्हणजे तो तृप्त झाला आहे मनातून. मी ऐकला म्हणतोय. अश्रौषम असा काय म्हणतात ना, न भूतो न भविष्यती, असा कुठेही पुन्हा संवाद तुम्हाला ऐकणं. हां, खूप गीता आहेत, शेकड्यांनी गीता आहेत. परवाच मी म्हणलं होतं की सगळ्या पुराणांमध्ये आहेत. महाभारतात 33 का 36 गीता आहेत. पण अशी गीता, असं सगळा संवाद आणि असं एवढं, हे अन्य इतकं कुठंही बघायला मिळणार नाही. ते त्या संजयाला मिळालं. म्हणून संजय स्वतःला धन्य मानतोय. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.